कुणबी मराठा समाजाचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेली मराठवाडा येथील समिती तिचं आता कार्यक्षेत्र वाढवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रभर आता ही समिती जी आहे तो याचा शोध घेणार आहे आणि पुढील अहवाल जो आहे तो सादर करणार आहे। मात्र याच्यावर आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि या संदर्भात देखील न्यायालयात जाण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे। नेमका त्यांचे आक्षेप काय आहेत, काय मागणी आहे आपण जाणून घेऊया। सर, नेमकं आता ही समिती जी आहे ती महाराष्ट्रभर काम करणार आहे, नेमका तुमचा आक्षेप काय? वंदे मातरम, जय श्रीराम, जय संविधान। मला आक्षेप म्हणण्यापेक्षा कायदेशीर बाब सांगायची आहे। कायदेशीर बाब ही आहे की कोणत्याही समाजाला आरक्षण देण्यासाठी मागास डिक्लेअर व्हावं लागतं। माझे महाराष्ट्रातले जे मराठा भाऊ आहेत, संख्या मोजल्या गेल्याप्रमाणे जी टक्केवारी होती, सन्माननीय निवृत्त न्यायाधीश गायकवाड साहेबांच्या आयोगाने स्पष्टपणे जे आहे मागास जे ठरवले होते ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने मागास ठरवण्यास इन्कार दिला। आणि मग प्रश्न असा आहे की तीच माणसं आहेत, त्याच माणसांना आता आपण कुणबी म्हणून मागास ठरवत आहोत। मग ही माणसं जर मराठा होती काल, तर ही माणसं आज कुणबी। मग ही कुणबी माणसं शोधण्यासाठी किंवा ठरवण्यासाठी विहित आयोग कोणता आहे, तर तो विहित आयोग आहे मागास आयोग। आता मागास आयोगाचं काम आयोग सोडून दुसऱ्या समित्या करू शकतात का, तर कायदेशीर उत्तर आहे नाही। आता तुम्ही म्हणाल की मराठवाड्याचं कार्यक्षेत्र ढोबळ मनाने जर कुणी म्हणलं तर हा काय फरक पडतंय, महाराष्ट्रात असलं काय आणि मराठवाड्यात असलं काय, सामान्यपणे कुणालाही असंच वाटू शकते। परंतु मागासलेपणाची व्याख्या आणि आरक्षणाची व्याख्या खऱ्या अर्थानं समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। उदाहरणार्थ, आपला बांद्र्याचा कोळी भाऊ असेल तर तो कोळी भाऊ कोणत्या वर्गात येणार, तर तो विशेष मागास घटकात येतो। तोच कोळी भाऊ ठाण्यामध्ये कोणत्या वर्गात जातो, तर तो अनुसूचित जमातीमध्ये जातो। जसा कैकाडी भाऊ जो आहे तो मराठवाड्यातला जो आहे तो भटक्यांमध्ये असतो, तोच कैकाडी भाऊ विदर्भामध्ये गेल्याबरोबर तो अनुसूचित जातीमध्ये जातो। म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे बौद्ध आणि मातंग आणि चर्मकार या भावांची जी यादी आहे त्या यादीमध्ये जातो। सांगायचं तात्पर्य हे मागासलेपण आहे, भौगोलिक मागासलेपण लागतंय। आणि म्हणून कुणबी भाऊ जे आहेत ते कुणबी भाऊसुद्धा ठरलेले आहेत कशा प्रकारचे मागास आहेत, तर खैरी कुणबी, तिरळे कुणबी, बावणे कुणबी, दखने कुणबी, खेडुले कुणबी, लेवा कुणबी, लोणारे कुणबी, घाटोडे कुणबी, धानोजी कुणबी, हिडारे कुणबी, जाधव कुणबी, ह्या 12.5 वेगवेगळे कुणबी आहेत। ज्या कुणब्यांना आपण कुणबी म्हणून त्या भावांना आपण मागासलेपण मागासलेपणाच्या व्याख्यात आहेत। आता जर आपण सरसकट म्हणायला गेलो तर पूर्ण सोशल इम्बॅलन्स होईल। उद्या गोंड गोवारींचा विषय, त्याच्यावर काय उत्तर आहे? मग सांगायचं तात्पर्य की मागासलेपणाच्या व्याख्येमध्ये ज्या गोष्टी येत नाहीत आणि जर समिती असं शोधत निघाली, मला सन्मान आहे सन्माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदेंचा, परंतु मला हेच म्हणायचं आहे की सन्माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला इवन हे विषय शोधण्याचे विशेष अधिकार आहेत का? विशेष अधिकार हे केवळ मागास आयोगाला आहेत। हा रिसर्च बेस असल्यासारखा असतो, स्टॅट्युटरी आहे मागास आयोग। आणि 4 मागास आयोगांनी ह्याच माझ्या मराठा भावांना अमागास ठरवलेलं आहे। त्यामुळं मला असं वाटतंय की ज्या प्रकारे एरिया रिस्ट्रिक्शनला न मानता आपण जर मागास ठरवून जर आरक्षण देणार असू तर कुणावर अन्याय होणार आहे? गायकवाड आयोग जे होता त्या गायकवाड आयोगाने मराठा म्हणून काय सांगितलं होतं, तर शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण सांगितलं होतं। ते आरक्षण नाकारलं सर्वोच्च न्यायालयाने। आता आपण त्याच्या विरुद्ध जाऊन अंत काय करत आहोत, मागास न ठरलेल्या गोष्टी करायचा प्रयत्न करत आहोत। म्हणजे गावामध्ये छोटी म्हणजे समाज सगळी मोठीच मनाची असतात, परंतु जे कमी संख्येनं असलेली माणसं असतात, जसं कुंभार आहे माझा भाऊ, जसा माझा सुतार भाऊ आहे, जसा माझा ज्याला म्हणतो आपण वलठी भाऊ आहेत, म्हणजे वेगवेगळे छोटे समूह आहेत। त्या समूहांना जर आपण म्हणजे मंडल कमिशनच्या नंतर मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी, म्हणजे भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या जे शेवटचं भाषण आहे आरक्षणाच्या संदर्भातलं,
त्या भाषणाचा खरा परमार्थ जर घ्यायचा असला, प्रभू श्री रामचंद्राच्या विचारातलं खरं रामराज्य असावं, प्रत्येकाला एक संधी असावी, ह्या भावनेनं, या भावानी जर आपण विचार केला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये, प्रत्येक म्हणजे खेड्यामध्ये, अधिकतर मेजॉरिटी खेड्यामध्ये मराठा भावांची संख्या जास्त असते. त्याच्यानंतर हे ओबीसी भाऊ असतात. हे कुठेतरी म्हणजे एका कारणाने, संविधानिक हक्काने, आरक्षणामुळे ते कधीतरी सरपंच पद त्यांच्याकडे येत होतं. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचे आरक्षण असायचं तर ग्रामपंचायत सदस्य होता येत होतं. तर हे आता कसं होणार? तेच मराठा भाऊ ओबीसी म्हणून लढणार, तेच मराठा भाऊ मराठा म्हणून लढणार, ओपनमधून, जनरलमधून. तोच मराठा भाऊ पंचायत समितीला सुद्धा लढणार आणि तोच मराठा भाऊ SC मधूनही मराठा म्हणूनही लढणार आणि म्हणजे ओबीसी म्हणूनही लढणार. तोच मराठा भाऊ म्हणजे नगर परिषदेला तेच होणार, महापालिकेला तेच होणार. म्हणजे सांगायचं काय, डेड एंड होणार. म्हणजे ज्या कारणासाठी मंडळ आलं, ज्या कारणासाठी आपण मागासल्यांच्या संदर्भात विचारात आणलं, मला माहिती आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांची खूप पोटतिडक आहे, खूप त्यांची इच्छा आहे, सरकारची इच्छा आहे, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. ओबीसीतून देता कसं येईल ह्याचा विचारसुद्धा आपण दोन बाजूनी केला पाहिजे. एरिया रिस्ट्रिक्शनचा विचार केला पाहिजे. माधुरी पाटील विरुद्ध जे निकाल आहे, ज्या निकालाला आपण माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे म्हणतो, त्या निकालाचं काय होणार? त्याच्यामध्ये 19 गोष्टी सांगितल्यात. आरक्षण मिळालं म्हणजे नुसतं मिळते का? त्याच्यामध्ये वेशभूषा आहे, त्याच्यामध्ये लग्न पद्धती आहे, त्याच्यामध्ये देवदेवता आहे, त्याच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार आहे. आता मला सांगा, महाराष्ट्रामध्ये किती टक्के समाज आहे जो मराठा आणि कुणबी रोटीबेटी होते? अगदी नगण्य आहे. कोकणातल्या भावांनी सांगितलं. आत्ता तुम्हाला सांगतो, साताऱ्यामधून फोन आला होता, तिथे तर आमरण उपोषणाला लोक बसलेत की आम्हाला कुणबी म्हणणं पसंत नाही आहे म्हणून. सांगायचं तात्पर्य विदर्भामध्ये तीच परिस्थिती आहे. सांगायचं तात्पर्य आपण डेड एंडला तर नेत नाही आहेत ना, ह्याचा शासनाने विचार केला पाहिजे. आणि म्हणून आमची बाजू ऐकली पाहिजे. म्हणून आम्ही याचिकेमध्ये सुद्धा टाकलेलं आहे, मागच्या जी याचिका दाखल केली की मराठा सब कमिटी जी स्थापन केलेली आहे त्यांनी आमची बाजू ऐकली पाहिजे. काही न्याय आहे की नाही, नॅचरल जस्टिस आहे की नाही. मी म्हणत नाही की कोणत्या सन्मान्य न्यायमूर्तीच्या जातीवर मला बोलायचं नाही आहे, मी त्या जातीवर बोट ठेवणारा माणूस नाही आहे. परंतु विशिष्ट लोकांना आपण जर बोलवून जर म्हणलं की हे करा, तसं नका. ओपन माइंडनी कोणी समाजाचे म्हणजे मागास आयोग असो, त्यांना आपण काम दिलं पाहिजे आणि त्याच्यातून आलं पाहिजे. आता 4 वेळेस तर नाकारलं आहे. 4 वेळेस मला वाटतं की महाराष्ट्रात कोणत्याच समाजाला मागास म्हणून नाकारलेलं उदाहरण नाही आहे. फक्त आपल्या मराठा भावांच्या संदर्भानं नाकारल्या गेलेलं आहे. 4थ्या वेळेस म्हणजे गायकवाड आयोग मान्य सर्वोच्च न्यायालयाने नाकारला. सांगायचं तात्पर्य, आपण खूप काहीतरी कायद्याच्या विरुद्ध जाऊन, संविधानाच्या विरुद्ध जाऊन, संविधानाच्या मान्यतेच्या विरुद्ध जाऊन करत आहोत का, याचा विचार शासनाने केला पाहिजे. मागणी होत राहील, मागण्या होणारच, लोकशाहीमध्ये मागणी करण्याचा अधिकारच आहे. परंतु अधिकाऱ्यांनी सुद्धा, चीफ सेक्रेटरी असतील, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी सोशल जस्टिस असतील, त्यांनी सांगायला पाहिजे, त्या गोष्टी ब्रीफ करायला पाहिजेत. मला असं वाटतं ब्रीफ न करण्यामुळं ह्या असे कायदेशीर पेच निर्माण होतील. परंतु हे पेच निर्माण होऊ नये त्याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. बरं, तुम्ही म्हणताय की यासाठी काळजी घेतली पाहिजे आणि याला तुमचा आक्षेप देखील आहे. या सगळ्या प्रकरणी आता तुम्ही न्यायालयाकडे दाद मागणार आहात का? माझ्याकडे आज महाराष्ट्रातून, परत नाशिकमधून, विदर्भातून, त्याचप्रकारे म्हणजे विविध ठिकाणाहून, म्हणजे गंगाखेडमधून, त्याचप्रकारे जालन्यामधून, त्याचप्रकारे छत्रपती संभाजीनगरमधून, त्याचप्रकारे मुंबईतून ओबीसी समाजातले, म्हणजे मी ओबीसी समाज म्हणून म्हणत नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजे ज्याला म्हणतो एरिया रिस्ट्रिक्शनच्या विषयाने आणि मागासले पण कशा प्रकारे विविध पद्धतीनं केलं जात नाही आहे ह्या विषयाने काही बांधव माझ्याकडे आलेत. महत्त्वाचे आहेत विषय आणि महत्त्वाच्या विषयाला घेऊन जर ज्या प्रकारे 12,000 सर्टिफिकेट, 10,000 सर्टिफिकेट ज्या प्रकारे वाटल्याची स्पर्धा लागली आहे, कारण ते म्हणजे माधुरी पाटीलच्या निर्णयाप्रमाणे ते टिकूच शकत नाही. ते सर्टिफिकेट याच्यामध्ये कास्ट स्क्रुटिनी कमिटीमध्ये ते करता येणार नाही. ही चूक होणार नाही तर हे कोणत्या तरी हक्काच्या म्हणजे आरक्षणाचं एक खूप मोठं म्हणजे ज्याला म्हणू शकतो आपण असंविधानिक कृती होईल. त्याच्यामुळं हे सगळ्या मंडळींशी चर्चा चालू आहे आणि अल्पावधीमध्ये
आम्ही आमची भूमिका उच्च न्यायालयामध्ये एकूण दिलेले जात प्रमाणपत्र हे विविध पद्धतीने नाहीत, एरिया रिस्ट्रिक्शन सोडून आहेत, संविधानिक तत्वाच्या विरुद्ध जाऊन आहेत, म्हणून आम्ही शासन निर्णयसुद्धा, समितीची रचनासुद्धा आणि दिलेले जात प्रमाणपत्रांना सुद्धा आव्हान देऊ. धन्यवाद. माझ्याबरोबर होते ॲडव्होकेट गुणरत्ने सर. आणि ज्या समितीचा आता महाराष्ट्रभर आता ही समिती जी आहे ती ज्या पद्धतीने कार्य करत त्याच्यावर त्यांनी आक्षेप नोंदवलेला आणि या संदर्भात न्यायालयात देखील ते दाद मागणार आहेत. कॅमेरा पर्सन अनिल प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.